धन्यवाद पूर्वी. राम रहीम, आसाराम बापू ही मोठी नावं झाली, पण गावागावात यांचेच अवतार बघायला मिळतात. आणि यातीलच एक म्हणजे अशोक खरात, स्वतःला कॅप्टन म्हणवणारा. अशी लोक गावागावात बसली आहेत आणि त्यांची दुकानं चालतायत. जेव्हा जेव्हा एखाद्या शक्तिमान बाबाचा भांडाफोड होतो तेव्हा तेव्हा दोन गोष्टी साधारणतः समोर येताना दिसतात. एकीकडे मदतीसाठी आलेल्या महिलांचे लैंगिक शोषण आणि दुसरीकडे सत्तेत असणारे किंवा प्रबळ असणाऱ्या नेते मंडळींशी या अशा भोंदू बाबांची असणारी मैत्री किंवा जवळीक. खरं तर हे बाबा बिबा काही नसतात, हे आहेत निव्वळ गुन्हेगार. पण सतत अशा भोंदू गुन्हेगारांच्या बातम्या येत असल्या तरी जनता बोध घ्यायला तयार नाही. नवं नाव ऐकलं की केली गर्दी. हेच आपल्या राजकारण्यांचं सुद्धा सुरू आहे. आमदाराला वाटतं कुठली तरी पूजा करून मंत्री होता येतं, तर कोणाला वाटतं की प्राण्यांचे बळी देऊन अजून मोठ्या पदावर जाता येतं, तर अनेक राजकारण्यांना सत्ता हस्तगत करण्यासाठी बगलामुखी पूजेच्या नावाखाली चुना लावणारे मार्केटमध्ये खूप फिरतायत. नाठाळांच्या माथी हाणावी काठी असं म्हणणाऱ्या संतांच्या भूमीतच असले खरात उपजतात हे दुर्दैवी. आपल्या घरच्या मुली बायकांना अशा बाबांकडे सोडणाऱ्यांनी एकंदरीतच श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजून घ्यायला हवा. आणि राजकारण्यांनी सुद्धा आपल्या अवाजवी महत्वाकांक्षांच्या पोटी अशा भोंदू बाबांना आश्रय देताना सत्सद विवेक बुद्धीचा वापर करायला हवा. श्रद्धा म्हणजे जिथे आदर असतो, जाणीवपूर्वक विश्वास असतो, जिथे व्यक्ती स्वतःला गमावत नाही. अंधश्रद्धा म्हणजे जेव्हा आपल्या मनावरचा ताबा आपण सोडून देतो, स्वतःला गमावतो, उरतो तो आंधळा विश्वास. आणि असा विश्वास धोकादायक ठरतो. पूर्वी. धन्यवाद सरिता. आणि आता या गंभीर विषयाकडनं वळूयात आणखीन एका गंभीर विषयाकडे, पण महाराष्ट्रातनं आपण थेट आता इराण इस्रायलच्या युद्धाकडे वळणार आहोत. इराण इस्रायल अमेरिकेच्या युद्धामुळे 21 दिवस आखातामध्ये सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती